नमस्कार, मी आनंद शेवाळे, कृषी टेक प्रतिनिधी. आज आपण कोंदूरवाड सरपंच, राहणार शिवनी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील आपण यांच्या बेड पाहण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी यांचं बेन आहे. तर बेन बघू शकता तुम्ही, बेन सुद्धा आहे. तर आता मंडळी यांची मशागत झाली. बेड जवळपास 4-4.25चा बेड पाडलेला आहे. आता इथून पुढे काय पहिली जे बेसल डोस आहे त्याच्या अगोदर आपल्याला पहिलं प्रथम काय करायचं ते सांगतो थोडक्यामध्ये. कारण हुमणी व्यवस्थापन सांगायचं 1 मिनिट तुम्हाला, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला मी. कारण हुमणी व्यवस्थापन हे एक बेस आहे. ते जर समजा तुम्ही केलं तर तुमचं वर्ष चांगलं निघालं. आता लिंबोळी पिकण्याच्या बाणीवर आलेली आहे. लिंबोळी पिकल्यानंतर 7व्या 8व्या 9व्या दिवसानंतर पाणी जर पडलं, पाणी पडल्यानंतर काय होतं, कोस अवस्थेमध्ये जे गेलेला जे काय पतंग आहे ते तपकिरी रंगाचा आपला भोंग्या किडा असतो. भोंग्या किडा 4 पाय असतात त्याला, सोन किड्यासारखा ते भोंगा असतो. तो काय करतो, ज्या दिवशी पाणी पडलं 7व्या ते 8व्या दिवशी तो निघतो आणि अंडी घालण्यासाठी निघतो बाहेर. अंडी घालणे म्हणजे पहिले सुरुला मिलनासाठी निघतो. कारण नर आणि मादी ज्यावेळेस वरी आल्यानंतर मिलन होतो आणि त्याचं खायचं केंद्र म्हणजे हे लिंबाचं झाड. या लिंबाच्या झाडावर येणार आणि या लिंबाच्या झाडावर पानं खाऊन नर मादी सर्व एकत्र येतील आणि सकाळी ते निघतात बाहेर खाण्यासाठी. तुम्हाला मग जमीन जे सेंद्रिय पदार्थाचा वास किंवा मग हळदीच्या कंदाचा वास, असा वास आला, उग्र वास आल्यानंतर तो काय करतो, भोंग्या किडा जमिनीमध्ये 6 ते 9 सेंटीमीटरवर जाऊन अंडे घालतो. जवळपास 150-200 अंडे घालण्यासाठी एक पतंग आपल्या जमिनीमध्ये अंडे घालतो. तर त्याचं नुकसान आपल्याला भरपूर होणार आहे. म्हणून आपल्या कंपनीचं सेंद्रिय खत, त्या सेंद्रिय खतामध्ये आपलं तुमचं निमकरण, जेरंडी, कुसुमपल्ली, सांडपेंड, मुवापेंड, झोडोपेंड, हळद पावडर आणि शिंपला पावडर अशा प्रकारचे जोर खत आणि भर खत सर्व मिक्स आहेत. व तसेच ट्रायकोडर्मा, वेडी, सुडोमोनास, फ्लोरोसन, बरेच प्रकारचे जीवाणू आणि बॅक्टेरिया पण PSB, KMB सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, फंगस, बायोलॉजिकल पूर्ण आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे 1.5 ते 2 महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कीड लागणार नाही अशी आम्ही त्या संवर्धनाची हमी देतो. आणि बिलकुल प्रत्येकाने काय करला, 2 पोते संवर्धन आणि 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि मायकोरायझा आपल्या कंपनीचं मायकोझाल, जेणेकरून त्याच्यामुळे काय होते, हानिकारक बुरशीचा नायनाट करून जमिनीमधील तंतुमुळाचं जाळं तयार करून मुळीपशी जवळ आणणं करण्यासाठी आपल्या कंपनीचं मायकोझाल आहे. आणि त्याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि 2 पोते संवर्धन आणि मायकोझाल एका एकरला 4 किलो असं तुम्ही बेसल डोसला द्या. तर इथे मी सांगलेलं आहे, हुमणी अळीचं व्यवस्थापन 1.5 ते 2 महिन्यापर्यंत नायनाट होतं. 1.5 ते 2 महिन्यापर्यंत नायनाट झालं म्हणजे 10-15 मुळी वाढतील तुमच्या. कारण पहिल्या मुळ्या जर तुम्ही मुळ्या खाल्या तर दुसऱ्या मुळी लागणं हे अशक्य आहे. आणि ज्यावेळेस तुमचे पहिल्या अवस्थेत 2 पानावर ज्यावेळेस हळद येते त्यावेळेस जर हुमणी लागली आणि तुमच्या जर समजा तुमची आळीनं तुमच्या मुळ्या खाल्या तर ते झाड तुमचं शेवटपर्यंत बिनकामाचं आहे. त्यामुळं हा मी सांगलेला व्हिडिओ बिलकुल ऐकून ते व्यवस्थापन जर तुम्ही केलो तर तुम्हाला 100% हुमणीचं व्यवस्थापन नंबर 1 होईल. धन्यवाद.